नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पिरियड आहे सायन्स फर्स्टचा पहिला लेसन आपण बघतो आहोत लॉज ऑफ मोशन. त्याच्यामध्ये आपण आता मागच्या पिरियडला न्यूटनच्या फर्स्ट लॉचं स्टेटमेंट पाहिलं आणि दॅट लॉ इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ इनर्शिया. त्या इनर्शियाचे आपण 3 टाईप पाहिले, इनर्शिया ऑफ मोशन, इनर्शिया ऑफ रेस्ट आणि इनर्शिया ऑफ डायरेक्शन, असे 3 टाईप पाहिले. नाऊ वी विल सी द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. हा लॉ शिकण्याच्या आधी एक फिजिकल क्वांटिटी मोमेंटम ती मी तुम्हाला डिस्क्राईब करणार आहे. व्हॉट इज मोमेंटम? एखादे व्हेइकल तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस 2 व्हेइकलचा ॲक्सिडेंट होतो तर त्यावेळेस कोणत्या व्हेइकलचं नुकसान हे जास्त होतं. जे हेवी व्हेइकल असेल, हेवी म्हणजे ज्याचं मास जास्त आहे, त्या व्हेइकलचं नुकसान हे कमी होतं. ज्याचं मास कमी आहे किंवा जे व्हेइकल आकाराने लहान आहे त्याचं नुकसान हे जास्त होतं. आता मोमेंटम म्हणजे कोणती नेमकी फिजिकल क्वांटिटी आहे? म्हणजेच एनर्जी कोणाची जास्त आहे? एनर्जी आपण एक नॉट एनर्जी बट आपण आपल्याला समजण्यासाठी आपण म्हणूया की पॉवर, शक्ती. मोमेंटम म्हणजे नेमकं काय? मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. 2 व्हेइकल ज्यावेळेस रस्त्याने जात असतील त्यावेळेस आपण काय म्हणतो, एखादं मोठं अवजड व्हेइकल असेल त्याची एनर्जी ही जास्तच आहे. एखादं स्मॉलर असेल व्हेइकल, 2 व्हीलर असेल, त्याची एनर्जी ही कमी आहे. किंवा 2 व्हीलर आणि सायकल दोघांची कंपॅरिझन जर केली तर सायकलची एनर्जी किंवा सायकलचं मोमेंटम हे कमी आहे. मग व्हॉट इज मोमेंटम? नेमकं मोमेंटम काय आहे? मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. मोमेंटम काय आहे? मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ, कोणाकोणाचा प्रॉडक्ट आहे? प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. 2 फिजिकल क्वांटिटीचा प्रॉडक्ट म्हणजेच काय आहे? मोमेंटम. मास म्हणजे आपल्याला माहिती आहे, मोमेंटम इज डिनोटेड बाय द सिम्बॉल पी. पी इज इक्वल टू कोणाचा प्रॉडक्ट आहे? मास इंटू व्हेलॉसिटी. या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजेच काय आहे? मोमेंटम. दॅट इज पी इज इक्वल टू मास एम इंटू व्हेलॉसिटी व्ही. दिस इज द फॉर्म्युला फॉर मोमेंटम. ज्यावेळेस आपण एखादी नवीन फिजिकल क्वांटिटी शिकतो त्यावेळेस आपण त्याचा फॉर्म्युला तर दिला, पण आता आपल्याला त्याचे काय द्यायचे असतात? SI आणि CGS युनिट द्यायचे असतात. SI युनिट आपण बघू मोमेंटमचं. आता SI युनिट बघताना SI युनिट ऑफ मासचं SI युनिट काय आहे? kg. आणि व्हेलॉसिटीचं SI युनिट मीटर पर सेकंद. SI युनिट ऑफ मासचं SI युनिट काय आहे? इज इक्वल टू kg. अँड SI युनिट ऑफ व्हेलॉसिटीचं SI युनिट आपल्याला माहिती आहे, खूपदा आपण बघितलं आहे. काय व्हेलॉसिटीचं SI युनिट? मीटर पर सेकंद. देअरफॉर SI युनिट ऑफ मोमेंटम प्रॉडक्ट आहे. SI युनिट ऑफ मोमेंटम इज इक्वल टू मासचं SI युनिट kg, व्हेलॉसिटीचं SI युनिट मीटर पर सेकंद. म्हणजेच मोमेंटमचं SI युनिट काय आलं? kg मीटर पर सेकंद. हे मोमेंटमचं SI युनिट आपल्याला मिळालं. SI युनिट शोधलं. आता कोणतं युनिट शोधायचं? CGS युनिट. मी ही मेथड का सांगते तुम्हाला की समजा तुम्ही कधी युनिट विसरलात काय आहे मोमेंटमचं युनिट, पण तुम्हाला जर फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्ही सहजगत्या युनिट फाइंड आउट करू शकता. आता CGS युनिट बघा काय आहे मोमेंटमचं. CGS युनिट ऑफ मासचं CGS युनिट काय आहे? ग्रॅम आहे. CGS युनिट ऑफ व्हेलॉसिटी, CGS युनिट ऑफ व्हेलॉसिटी काय आहे बघा? व्हेलॉसिटीचं CGS युनिट इज इक्वल टू सेंटीमीटर पर सेकंद. म्हणजे आता मोमेंटमचं CGS युनिट काय येईल मग? देअरफॉर
CGS unit of momentum मोमेंटमचं CGS युनिट इज इक्वल टू, फॉर्म्युला तोच आहे, फॉर्म्युलामध्ये चेंज नाही, मास इंटू व्हेलॉसिटी. मासचं CGS युनिट ग्रॅम, व्हेलॉसिटीचं CGS युनिट सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजेच मोमेंटमचं CGS युनिट काय मिळालं आपल्याला, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. हे कधीही चेंज होणार नाही. आता जेवढे वर्ष तुम्ही फिजिक्स शिकणार आहात तेवढे वर्ष तुम्हाला मोमेंटमचं SI आणि CGS युनिट असंच पाठ करायचं आहे, त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. आता ही मोमेंटमची आपण डेफिनेशन बघितली. मोमेंटम म्हणजे काय, इट इज अ फिजिकल क्वांटिटी विच इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. जेवढं मोमेंटम जास्त असेल तेवढी त्या व्हेकलची एनर्जी ही जास्त असते आणि ॲक्सिडेंटच्या वेळेला त्या व्हेकलला तेवढं कमी नुकसान होतं. हे मोमेंटमचं झालं. आता ह्या मोमेंटमवरून आपल्याला न्यूटनचा सेकंड लॉ बघायचा आहे. सेकंड लॉ ऑफ न्यूटन, याचं स्टेटमेंट काय आहे. सेकंड लॉ ऑफ मोशन बघा काय स्टेटमेंट आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. साधं सिंपल आहे. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is proportional to the applied force and takes place in the direction of the force. बघा, rate of change of momentum is directly proportional काय सांगितलं मी, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स and takes place in the direction of the force. डायरेक्शन ऑफ द फोर्स. आता आपण न्यूटनच्या सेकंड लॉचं इक्वेशन पाहिलं होतं. काय होतं इक्वेशन, S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT². आता आपण न्यूटनच्या सेकंड लॉचा फॉर्म्युला बघूया. काय फॉर्म्युला आहे, कसं आपल्याला प्रूव्ह करता येईल ते. कन्सिडर ॲन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ इनिशियल व्हेलॉसिटी u. After some time t, the velocity of the object becomes v. The force F is applied on the direction, म्हणजे त्या ऑब्जेक्टवर फोर्स ॲप्लाइड आहे इन द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. म्हणजेच कोणतं पण ऑब्जेक्ट असेल, आपण त्याला फॉरवर्ड डायरेक्शनने जर पुश केलं तर ते फॉरवर्ड डायरेक्शनने जाणार आहे. म्हणजे ह्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी फॉरवर्ड डायरेक्शनने आहे, तर फोर्ससुद्धा कोणत्या डायरेक्शनने आहे, फॉरवर्ड डायरेक्शननेच आहे. म्हणजेच मग आपण काय म्हणू शकतो, फोर्स F इज ॲप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी फॉर टाईम t. मग आता आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार मोमेंटमचा फॉर्म्युला आहे. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजेच काय होईल, मास m इंटू इनिशियल व्हेलॉसिटी u. त्याच्यानंतर फायनल मोमेंटम हे किती होईल, मास इंटू फायनल व्हेलॉसिटी v, m इंटू v. मग आता न्यूटनच्या लॉनुसार काय आहे लॉ बघा, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. आधी आपण रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढू किंवा चेंज इन मोमेंटम काढू. आपण आधी चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू काय येईल फॉर्म्युला, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम.
फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. मग फायनल मोमेंटम किती आहे, एम इंटू व्ही, मायनस इनिशियल मोमेंटम एम इंटू यू एवढं आहे. मग आता रेट ऑफ चेंज इन मोमेंटम, तुम्हाला सांगितलं मी रेट म्हटलं की त्याला कशाने डिवाईड करायचं, टाईमने. रेट ऑफ चेंज इन मोमेंटम. रेट ऑफ चेंज इन मोमेंटम म्हणजेच काय, चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाइम टी. चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. चेंज इन मोमेंटम किती आहे, एम व्ही मायनस एम यू डिवायडेड बाय टाइम किती आहे, टी. आता याच्यामध्ये कॉमन काय आहे, एम कॉमन आहे, व्ही मायनस यू अपॉन टाइम टी. पण न्यूटनच्या फर्स्ट लॉनुसार आपल्याला व्ही मायनस यू, व्ही म्हणजेच काय आहे, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम, म्हणजेच चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम हा कोणाचा फॉर्म्युला आहे, ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे. ती व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आपण काय म्हणूया, बट व्ही मायनस यू अपॉन टाइम टी इज इक्वल टू change in velocity upon time t. चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम टी म्हणजेच व्ही मायनस यू अपॉन टी इज इक्वल टू कसली व्हॅल्यू आहे, ही एची व्हॅल्यू आहे. ए काय आहे, ॲक्सलरेशन आहे. ए इज इक्वल टू ॲक्सलरेशन. ए हे ॲक्सलरेशन आहे. आता ही व्हॅल्यू आपल्याला कुठं पुट करायची आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. पण आपल्याला हे माहिती आहे की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम दॅट इज इट इज इक्वल टू एम इंटू व्ही मायनस यू अपॉन टाईम टी. याच्याऐवजी आपण काय पुट करणार आहोत, एम इंटू ए. ही व्हॅल्यू कसली आलेली आहे, रेट ऑफ चेंज इन मोमेंटम. पण न्यूटनच्या लॉनुसार रेट ऑफ चेंज इन मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. बट बाय न्यूटन्स लॉ rate of change in momentum is directly proportional to the applied force. म्हणजेच F is directly proportional to the ma. हे रेट ऑफ चेंज इन मोमेंटम आहे, हे ma आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळतं आहे, F डायरेक्टली प्रपोर्शनल टूचं साईन जर काढायचं असेल तर एक कॉन्स्टंट टाकायचा, के इंटू एम ए. केला काय म्हणायचं, के इज कॉल्ड ॲज अ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी म्हणजेच एफ इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, एम इंटू हे. आणि त्या केची व्हॅल्यू किती असते, 1. के इज इक्वल टू 1 फॉर कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. अशा प्रकारे आपल्याला न्यूटनच्या सेकंड लॉचा फॉर्म्युला मिळाला. आला का लक्षात, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड टेक्स प्लेस इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. आता नवीन फिजिकल क्वांटिटी मिळाली, फोर्स. त्या फोर्सचा आपण नंतर युनिट, SI युनिट आणि CGS युनिट पुढच्या पिरियडला फाइंड आउट करू.